गिरगा हेलिकॉप्टर अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आश्वासन करणाऱ्या प्रसंगाचे निमित्त आज असेल बाबासाहेबांच्या सत्यछायेमध्ये एकत्रित आले. मध्यापूर्वा जो बालिकेचा जो अत्याचार झाला त्यांनी सर्व देशामध्ये महाराष्ट्राच्या नावलौकिका प्रचंड धक्का होता. आजचे राज्यकर्ते मुलीबाईंचे स्त्रियांच्या रक्षणाच्या संवर्धनाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला बघितलं की बदलापूरचा प्रकार झाला त्याचा निषेध होतोय. त्याच कारखान्यामध्ये आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा घडता महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी मुलींच्यावर अत्याचार करण्याच्या संबंधीची बातमी ही दुर्दैवाने थोडा मला वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य. शिवछत्रपतींनी आपल्या राज्यामध्ये इंद्राच्या शासनाने एका वडिलीचा तिचा अत्याचार केला आणि तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात काढून करण्याच्या संबंधीचे आदेश दिले आणि त्याला ही प्रचंड शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घटना आहे त्याची गांभीर्याने सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दुःख होतं की राज्यकर्ते राज्याचे सर्व आणि त्यांचे सरकारी एक दोन सांगताय की बदलापूरच्या प्रकारामध्ये विरोधक राजकारण आहेत. मुलीबाईंच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज तुम्ही उठवला त्याला राजकारण म्हणायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती संवेदनशील आहेत. वडिलांच्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते. जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडून यायची असे अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो. एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया. मी ती शपथ वाचतो. माझ्यानंतर एक कोणा असेल त्याचा पुनरुच्चार करा. मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचार कधीही खपून घेणार नाही. माझे घर, माझा मुलगा, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड किंवा अत्याचार होत असेल त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवीन.
मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखील आणि या शून्य नदीमध्ये सगळ्यांच्या संपूर्ण लहान असतात आणि देशात महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. लोकशाही आहे, जसं आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे तसं त्यांनाही आहे. आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की भारतीय जनता पक्ष ज्यांनी एक कायदा आणला होता विधान भवनमध्ये की जर आंदोलन केलं आणि सरकारला ते अयोग्य वाटलं तर 5-6 वर्षाची जेल लोकांना होऊ शकतं, असा एक कायदा आणला होता. जो भयानक कायदा होता. एका सशक्त लोकशाहीमध्ये संविधानाने देश चालतो, कोणाच्या मनमर्जीने किंवा एका पक्षाच्या किंवा अदृश्य शक्तीच्या मनाप्रमाणे हा देश चालत नाही. आणि मला समाधान आहे की आमच्या विरोधात का होईना, काही का कारण होईना, तेही आंदोलनाला बसले, ही चांगली गोष्ट आहे. नाही, तुम्ही म्हणजे मी दौंडचं तुम्हाला पहिलं उदाहरण देईन, कारण का ते माझ्या स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात होतं. दौंडमध्ये मी एक गोष्ट म्हणजे खरंच तुम्हाला म्हणजे अतिशय भयानक घटना झाली, ती वाईट घटना आहे. पण या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे पुणे रुरल पोलीस आणि दौंडच्या पोलिसांनी जो स्विफ्ट ॲक्शन घेतली त्याला चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. इथे पोलिसांनी अतिशय उत्तम काम केलं, दौंडचेही पोलीस आणि पुण्याचे SP आणि ती सगळी जी शिक्षण यंत्रणा होती त्यांनी अतिशय म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे की हा शिक्षक ही गोष्ट अनेक वर्ष करत होता. कुणालाही कॉन्फिडन्सच नव्हता की आपण ह्याची कंप्लेन करू शकतो. त्याच्यामुळे खूप विक्टिम्स आधी झालेले आहेत, हे दुर्दैव आहे. आणि त्याची नैतिक जबाबदारी मीही घेते, कारण का या समाजाची एक लोकप्रतिनिधी आहे मी. आम्ही कदाचित कुठे कमी पडलो असो की लोकांमध्ये कॉन्फिडन्स आणण्यामध्ये की एखादी अशी चुकीची घटना घडली तर घटना घडल्या त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की अरे हे काहीतरी चुकीचं होत आहे, मी बोललं पाहिजे. समाजात साधारणपणे आपण सगळे लाजतो अशा गोष्टी की नको बाबा जाऊ दे, विषय संपवून टाका. आणि हेच दौंडमध्ये झालं. या शिक्षकांनी अनेक वेळा अशा कंप्लेंट जेव्हा आल्या त्या आपापसात चर्चा झाली आणि सांगण्यात आलं नको आपापसात मिटवूया, आपापसात मिटवूया. आपापसात मिटवण्यातच इतकी वर्ष गेली. आपल्याला हा मेळावा का घ्यावा लागला हे फक्त 2-3 मुद्दे मी आपल्याला या ठिकाणी आज सांगणार आहे. आपल्याला कल्पना आहे सध्या जे काही महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आपला काहीतरी विचार घेऊन गेली 30 वर्ष काम करत आहे आणि 2016 पासून आपण एक राजकीय भूमिका घेतलेली आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये जसं सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं लोकसभेमध्ये आपण शिवसेनेबरोबर युती केलेली असल्यामुळं महाविकास आघाडीच्या सोबत होतो. आणि या महाविकास आघाडीच्या सोबत असताना शिवसेनेच्या उमेदवारांचा तर प्रचार प्रसार आपण केलाच, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाही बोलावलं तरी आपली एक जिम्मेदारी जबाबदारी आहे म्हणून संभाजी ब्रिगेडचा केडर कार्यकर्ता तिथं गेला आणि त्यांनी बहुसंख्य अशा प्रकारची मदत करून इथे खासदार सगळे निवडून आणले. कोणी मान्य करो न करो, परंतु आपल्याला प्रत्येकाला जे काही विचारक अभ्यासक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये 100% संभाजी ब्रिगेडच्या केडर कार्यकर्त्याचा फायदा झाला आणि अशा प्रकारचं हे महाविकास आघाडीचे जे काही लोक आहेत ते निवडून आले. भावांनो, शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं त्या काळात की ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसद देखील हिरड्यांची हवेली झाली. मी माझी व्यथा मांडू कोणाकडे, मी माझी व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंनी हे जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य आज सुद्धा या महाराष्ट्रात आहेत, या भारतामध्ये ते लागू झालेलं आहे.
कुठली लोकशाही या महाराष्ट्रामध्ये आहे, कुठला विचार या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये चालला याचा विचार करा. एवढा मोठा भारत देश, लोकशाहीचं नाक असलेला हा भारत देश, जगामध्ये नाव असलेला हा भारत देश, आणि मग आज लोकशाही कुठं आहे? आणि म्हणून लोकशाही जागृत ठेवण्यासाठी शिवराय फुले शाहू आंबेडकर या महामानवांची विचारधारा घेऊन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संविधान व भारतीय लोकशाही वाचविण्यासाठी, निर्णायक लढा देण्यासाठी आपण हा लोकशाहीचा जागर ठेवलेला आहे.